नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आत्ता आपण आहोत पुण्यामधील पिंपरी या मेट्रोच्या स्टेशनवर आहोत आपण आत्ता. तर आपल्याला इथून आता जायचं आहे शिवनेला आपला जीपॅटचा पेपर आहे. त्या आता आपण मेट्रोच्या स्टेशनवरती एंट्री केलेली आहे. एंट्री केल्यानंतर अगोदर बॅग चेक होते. बॅग ठेवल्यानंतर आपली पण चेकिंग होणार आहे. याच्यामधून बॅग सेन्सर थ्रू आपली व्यवस्थित चेक होते आणि आता आपली पण चेकिंग झालेली आहे. चला आता बॅग घेऊन आपण जाणार आहोत समोर. हे पाहिजे एंट्री कशी आहे. तर आपण जे ऑनलाईन तिकीट काढले होते ते तिकीटवरती आपला प्रत्येकाचा एक एक क्यू आर येत असतो. तो क्यू आर इथं स्कॅन केल्याशिवाय पुढं नाही जाता येत. क्यू आर स्कॅन केल्यानंतर इथून एंट्री होते. चला आता आपण एंट्री केलेली इथं. हे पाहिजे सगळं कसं एकदम व्यवस्थित आहे आणि एरिया पण पूर्ण असा क्लीन आहे इथला. इथंच साईडला वरती जायला लिफ्ट होती. जाऊ द्या म्हटलं, लिफ्टने काय जायचं, आपण का म्हातारी थोडीची. चला म्हटलं आता डायरेक्ट पायऱ्याने जाऊ आपण वरती. आम्ही पायऱ्याने वरती गेलो. वरती आल्यानंतर मग मेट्रो काय आलेली नव्हती. मेट्रोला यायला जरा वेळ होता. तोपर्यंत जरा वेळ आम्ही तिथंच उभं राहिलो. हे पहा, आता आपण इथून पिंपरीहून स्वारगेटपर्यंत मेट्रोने जाणार इथं. हे पहा, ह्या साईडने आपली मेट्रो येणार आहे. आता मेट्रोला काय ट्रेनसारखी गर्दी नसते आपल्या. हे पहा, आलेली मेट्रो. मेट्रो तर एकच नंबर आहे. आता घेऊ आपण मध्ये बसून. म्हटलं आधी जाऊ दे सगळ्यांना, मग घेऊ आपण बसून. स्वप्नील बोलू म्हटलं, जाय आपलं पटकन आतमध्ये जाऊन जागा तर आपल्याला. ते म्हणलं, अरे ही काय ट्रेन आहे का. त्याला म्हटलं जाऊ दे, आता मला बी ट्रेनची सवय लागली. मेट्रोच्या मध्ये आल्यानंतर म्हटलं खरंच राव एकच नंबर आहे. तसं मी पुण्याच्या मेट्रोत फर्स्ट टाइमच बसलो बरं का. त्याच्या आधी मुंबईला बसलो होतो मेट्रोमध्ये. आपल्या पुण्यात एवढी भारी मेट्रो आहे मला नव्हतं माहिती. या कॉलेजमुळे आपल्याला कधी फिरायलाच वेळ नाही भेटत, तर काय माहिती होणार आहे. जाऊ द्या, पण पेपरच्या निमित्ताने काय ना, पण आज आपण बसलोय पुण्याच्या मेट्रोमध्ये. तर पहा आतमधून मेट्रो. आता आपल्याला काय बसल्यानंतर इकडे तिकडे पाऊस होतं. आपलं पुढलं स्टेशन पण आलं. चला म्हटलं, चला आता घेऊ उतरून. मेट्रोच्या मध्ये काय पूर्ण एसी होती. बाहेर आल्यानंतर मग काय लागलं गरम व्हायला. आता आपण स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनमध्ये उतरलेलो आहे. पिंपरीहून बसलो होतो. स्वारगेटचं स्टेशन अंडरग्राऊंड वाटतंय, कारण इथून आता बाहेर जायचं म्हटलं तर बरंच वरती जावं लागतंय. स्कॅलेटरच्याच आहे ना, आपण वरती चाललोय आता. स्कॅलेटर्स म्हणजे हे जे फायर आहेत ना, त्याला स्कॅलेटर्समध्ये इंग्लिशमध्ये, मराठीत काय म्हणते मला नाही माहिती. लईच पॉश एरिया राहा हा. मी नेमकी पुण्यातच आहे ना. मला तर असं वाटतं एखाद्या दुसऱ्या राज्यात आलो का मी एखाद्या. हे पहा, इथं बाहेर जाताना पण तशीच चेकिंग होते जशी आपली मध्ये एंट्री करताना झाली होती तशी. इथं क्यू आर स्कॅन करून आपल्याला आता इथून एक्झिट होणार आहे आपण. मला वाटलं झालं काही संपलं, आता इथून जाता येईल आपल्याला बाहेर. पण आणखी नाही बाहेर जाता येत. आणखी एक फ्लोअर आपल्यावरती जायचं आहे. हे पहा, आता आपण इथं स्वारगेटला आहोत. स्वारगेटवरून आपल्याला जायचं आहे शिवनेला. एक्झाम सेंटर आपलं शिवनेला आहे. तर आपल्याला बाहेर जाऊन आता बस पाहावं लागणार आहे. आता आपण स्टेशनवरून बाहेर आलेलो आहे. पुण्यात फिरण्यासाठी काय बसची गरज नसते. तिथल्या तिथं फिरण्यासाठी PMT असतात. तर आपल्याला PMT पण लागलेली आहे आणि आपण अगोदर पास काढून घेणार आहोत. कारण दिवसभर आपल्याला जर आपण पास काढला 50चा, तर आपण पुण्यामध्ये दिवसभर किती पण फिरू शकतो. जास्त एक्स्ट्रा काय पैसे लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला परत वापस यायचं होतं. त्यामुळे आम्ही अगोदर पास काढून घेतला. हे पहा आता पुण्यातली ट्रॅफिक. पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये जर एकदा अटकलं तर अर्धा पाऊण तास काय बाहेर निघत नाही. चांगला अनुभव आहे आपल्याला त्यातला. तर आता आपण शिवनेच्या स्टॉपवरती उतरून घेतला आणि आपण एक्झाम सेंटरकडे चाललेलो आहे. नेमकी पाऊस येऊन गेला होता, त्याच्यामुळे काय सगळी चिडचिड झाली होती. येताना हॉल तिकीटची पण झेरॉक्स काढून आणली. हे पहा, पुण्यात पण चिखल आहे राव. मला वाटलं आपल्या गावाकडेच असतो का. सटकून पडायच्या भीतीने आम्ही आलो एका साईडने आणि आता आपण आलेलो एक्झाम सेंटरला. एक्झाम सेंटरच्या बाहेर पण मोका राडा झालेला इथं. चला आता आपण मध्ये जाऊ. बरेच विद्यार्थी आलेले इथं, काही येते तर हो. आता कोणी ओळखीचं भेटतंय कसं. मध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच मला गोंदावणे पाटील दिसले. चला मला गोंदावणे पाटलाच काय चाललंय पाहा आता. तेजस गोंदावणेच मला सकाळीच फोन आला होता की माझं पण सेंटर तिथंच आहे म्हणून. त्याला आल्यानंतर म्हटलं काय भाऊ, काय आपली हालचाल. ते म्हटलं मला तर काहीच कळा ना, पण पाहू आता समोर जाऊन आपलं नंबर पाहावं लागते ना आधी. त्यांना म्हटलं सगळे आपण आपले हॉल तिकीट पहा आणि मला नंबर सांगा बरं. आता कोणाच कुठं नंबर आहे म्हणजे पाहू तरी आपण आता कोण कुठं जाणार नेमकी, कोणी सोबत आहे काय. पण कोणीच कोणाच सोबत नव्हतं. लई लांब नंबर होते आमचे. एक्झाम सेंटरला आल्यानंतर ही अनुजा पण भेटली आम्हाला तिथं. अनुजा म्हणजे आमचीच क्लासमेट आहे. तसं आम्ही क्लासमध्ये तिला मावशी नावाने ओळखतो सगळेजण. आम्ही बरं एक्झाम सेंटरला पोहोचलो तरी पण आमची काय हसी मजा संपतच नव्हती. म्हटलं आता एवढं पोरं पाहून आपलं तर काही खरं नाही दिसत. चला आता आपण समोर जाऊन जरा आपला नंबर वगैरे पाहू कुठं आहे काय आहे. तेवढ्यात अनुजा म्हटले की आम्ही येताना गाडी घेऊन आलेलो आहेत, जाताना जाऊ मग सोबत. ठीक आहे म्हटलं चालेल. जाताना फक्त आम्हाला बायपासपर्यंत सोडा. जातानाच पाहू म्हटलं. चला आता पेपरचा टाईम झाला आहे. पुढचा ब्लॉग आपण पेपर सुटल्यावर घेणार आहोत. चला आता बाहेर तिथं नंबर पाहून लगेच मध्ये एंट्री करू. आणि इथून पुढचा काय आता शूट घेता येणार नाही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.
जय महाराष्ट्र.